उत्तर तुम्ही डायरेक्ट सांगितलं. हिचहॅकिंग म्हणजे तुम्ही हिचहॅकिंग करता आणि एसटीने प्रवास करता, याबद्दल तुमचं स्वतःचं मत काय? तर ऍक्च्युली माझा पॅशनचा भाग आहे. म्हणजे जसं चित्रपट पाहणे, चित्रपटाचे लिखाण करणे, चित्रपटामध्ये काम करणं हा जसा पॅशनचा भाग आहे, तसं हिचहायकिंग म्हणजे हात दाखवायचा आणि पुढच्या ठिकाणाला पोचायचं. हे बऱ्याच वेळा लोक विचारतात, डॉक्टर आहे, तुमच्या गाड्या घरात 4-5 पडून राहिल्यात, मोठ्या लक्झरीज गाड्या वापरता तुम्ही, आणि तुम्हाला बऱ्याच वेळा बघतो रस्त्यावरती लोकांना हात दाखवता आणि पुढे जातात, काय आहे. तर खरं म्हणजे मला 2 गोष्टी आहेत त्यात फार महत्वाच्या. एक तर ग्राउंड टू अर्थ राहायला मला आयुष्यभर आवडेल, मरेपर्यंत मी तेच करेन. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की पोल्युशन एवढं वाढलंय की गरज नाहीये तुम्हाला ते गरजेचं नसताना गाड्या वापरणं, हे खरंच गरजेचं नाहीये. हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि त्यातलं ह्या सगळ्याचा ओव्हरऑल रिझल्ट असा आहे की तुमच्या संपर्कात खूप लोक येतात. तुम्ही हिचहायकिंग करून सार्वजनिक गाडीतून प्रवास करत असाल, त्यामध्ये एसटी असेल, टमटम असेल, ट्रक असेल, त्या सगळ्या गाड्यातनं तुम्ही जात असताना लोकांच्या ओळखी वाढत राहतात आणि लोकांचे स्वभाव कळत राहतात. पण काही वेळेस फार मजेशीर घटना घडतात की मला त्या जगण्याला प्रवृत्त करतात. म्हणजे मी एकदा दौंडवरनं नगरला निघालो होतो. रात्रीची मित्रांनो वेळ होती आणि तिकडं फासेपारद्यांचं प्रमाण फार आहे. लोक घाबरतात त्या मधल्या टापूत जायला. रात्रीचे 7:30-8 वाजले होते आणि मी एकाला हात दाखवला. एक तरकारी वाहतूक करणार बीडला निघाला होता एक टेम्पो, त्याच्यामध्ये बसलो मी आणि तिकडं जात असताना त्या माणसानं बसल्या बसल्याच स्पीकर वाढवला, त्याचं गाणी मोठमोठ्यानं हे करायला लागला, वाजवायला लागला. बापरे म्हटलं, मला ते असंही व्हायला लागलं. आणि पुढं माझ्या मित्राला फोन करून मला सांगायचं होतं की मला न्यायला तू नगरमध्ये ये म्हणून. ह्याच्या यानं काय हे करेना, आवाजच आहे ना. तो मला म्हणाला, मी त्याला विनंती केली की दादा म्हटलं जरा आवाज कमी कर. आवाज कमी म्हटल्यानंतर त्यानं आवाज कमी करायच्या ऐवजी गाडीचं स्पीड कमी केलं आणि रस्त्याकडला गाडी थांबवली, म्हटलं उतरा खाली. तसा तो रिमोट एरिया आहे, थोडासा जंगलाचा भाग आहे, तिथं उतरा. 8-8:30 वाजता काय उतरा, कोणतरी मारणार, दुसरं काय करणार आहे, लुटण्यासारखं काय नाहीये माझ्याजवळ, पण मारणार आहे. म्हटलं बाबा चल, मला तुझा आवाज चालू राहू आणि हे कर. आता हे ऍक्च्युली ऑनस्क्रीन सांगणं कितपत योग्य आहे माहित नाहीये, पण सिक्युरिटीसाठी माझ्याजवळ वेपन असतं. आणि वेपन म्हणजे पिस्टल असतं स्वतःच्या काळजीसाठी. हे मला तिथं वाटलं याला थोडीशी मज्जा करू. मज्जा म्हणजे त्याला थ्रेटनिंग वगैरे अशा अर्थात नव्हतं. तर मी पाण्याची बॉटल काढायच्या निमित्तानं ते वेपन काढणं आणि त्या डॅशबोर्डवरती ठेवलं. त्यानं दुसऱ्या क्षणी आवाजही कमी केला आणि गप्प निघाला. नगरमध्ये पोहोचल्या मला म्हणलं, साहेब तुम्हाला कुठं जायचं, मी तिकडे पण सोडतो तुम्हाला. आणि म्हणलं 2 मिनिटात मी पाणी घेऊन येतो. अरे म्हणलं हे काय करू नको, म्हणलं मला पाणी वगैरे नाही, कोल्ड्रिंक सांगतो. म्हटलं काही नको. तर म्हटलं अचानकपणे, नाही सॉरी सर, म्हटलं मला ऍक्च्युली झोप येते म्हणून मी आवाज कमी केला. आणि मित्रांनो, या घटना व्हायला नाही पाहिजेत अशा. तर याची काय मजेशीर होत आहे. या सगळे अनुभव तुम्हाला मिळत राहतात आणि तुम्हाला पोल्युशन कमी करण्यासाठी फार उपयुक्त ठरतं. मला पर्यटन आवडतं, मी म्हणालो तुम्हाला. जगाच्या पाठी मी कुठेही फिरायला तयार आहे. खूप देश माझे फिरून झाले, भारत सगळा उलटापालटा केलाय मी. आणि हे सगळं करत असताना या घटना घडत राहतात आणि फार मजेशीर तुम्हाला अनुभव देत राहतात. म्हणून हिचहायकिंग करायचं आणि ज्यांना शक्य आहे त्यांनी खरंच करावं असं मला जेन्युइनली वाटतं. खूप सुंदर आणि एक हास्यरसातला किस्सा सांगितला. ऍक्च्युली त्यांनी फ्रँक केलं, हे मी सांगतो. फ्रँक मध्ये समोरच्याचं मत आणि सर नाटककार असल्यामुळे कॅरेक्टरायझेशनसाठी बाहेर पडून समाजाचं, आजूबाजूचं प्रत्येक चरित्राचं एक चित्रण, ते पुढच्या फिल्म मध्ये काय वापरता येईल हे त्यांचा अभ्यास असतो. हे माहितीये का तुम्हाला? याच्यात गमक हे आहे. तर खूप छान किस्सा सांगितला. आता हे सगळं झालंय, पण डॉक्टर साहेब तुमचं याच्या पुढचं प्लॅनिंग काय आहे? म्हणजे चित्रपट या संदर्भात तुम्ही आयुष्याचा संदर्भ देऊन कसा सांगाल की पुढचा प्रवास कसा तुम्ही आखणार आहे? सर खरं फ्युचर प्लॅनिंग फार महत्वाचं आहे आणि हे सगळ्यांचं असावं असं मला वाटतं. म्हणजे माझं नाही, ते ऍक्च्युली सोशल फ्युचर प्लॅनिंग आहे माझं. मराठी चित्रपट, मराठी कला, मी जसं म्हणालो तसं माझं आता जे प्लॅनिंग आहे की मराठी चित्रपट दर्जेदार निर्माण व्हावेत, यासाठीच सगळ्या लोकांना प्रवृत्त करायचं, इन्सिस्ट करायचं, साक्षर करायचं. माझं जे काय तुटपुंज ज्ञान आहे ते परिपूर्ण पद्धतीनं लोकांना द्यायचं, हा माझा उद्देश आहे. दुसरी गोष्ट अशी की वाईट चित्रपट बनवू नयेत, कारण की कोट्यावधी रुपये मराठी चित्रपट सृष्टीतले अडकून पडलेले आहेत आणि त्याचा काही उपयोग झालेला नाहीये लोकांच्या मनोरंजनासाठी.
तर असे चित्रपट होऊ नये म्हणून एक पब्लिक सेन्सॉरशिप लागावी. म्हणजे पब्लिकनंच अगोदर ठरवावं या चित्रपटावर बहिष्कार घालायचा की नाही, म्हणजे जेणेकरून जे काही रद्दड चित्रपट बनवत असतील, कलाकृती कुठली रद्दड नसते, पण जे काय ओव्हरऑल रिझल्ट असतो तो रद्दड असू शकतो. तर तो जर रद्दड असेल तर कृपया ते लोकांच्या माथी मारला जाऊ नये. तुमचे पैसे अडकल्यात म्हणून लोकांच्या खिशातनं पैसे तुम्ही काढावेत, हे खरं वाईट आहे. तर असे चित्रपट येऊच नाहीत यासाठी माझा प्रयत्न आहे. आणि दुसरी गोष्ट, अशा काही कलाकृती आहेत, म्हणजे मी नाही, कस्तुरीच्या प्रमोशनच्या वेळेस एकदा यांना भेटलो होतो, अनुराग कश्यपांना भेटलो होतो. त्यांनी मला ज्या पद्धतीने मी प्रमोशन करतोय त्याबद्दल त्यांनी हॅट्स ऑफ केलं होतं आणि म्हणाले, डॉक्टर साहब, अरे एक बार हमसे मिलो, हम चैन से बैठेंगे और इस पे डिस्कस करेंगे, आप जो प्रमोशन का फंडा यूज करते हैं उसके ऊपर हम बैठेंगे एक बार. तर हे झालं, म्हणजे त्यांनाही वाटलं की मी ज्या पद्धतीनं काम करतोय किंवा आमची संस्था अक्षर मानव संस्था ज्या पद्धतीनं काम करते ते होणं फार गरजेचं आहे. कारण दर्जेदार चित्रपट प्रेक्षकांच्यापर्यंत पोहोचत नाहीत, मग काय करायचं. कारण की असं ओरडा आहे जातं की मराठी चित्रपटाला स्टुडिओ थिएटर मिळत नाहीयेत. का मिळावे जर आपण चांगलं करत असो. आता आमचं धर्मरक्षक संभाजी महाराजांना आम्हाला 700 थिएटर आहेत आणि 2000 शो रोज रमवतात. तुम्ही चांगलं बनवा, ऑफकोर्स चांगलं मिळेल, पण काही ठिकाणी चित्रपटाचं दुर्दैव पण आहे की तुम्हाला चांगले हे थिएटर मिळत नाही. तर मग याला काय करू शकतोय आपण. तर आम्ही आता जे अक्षर मानवच्या माध्यमातून आता तो प्रयोग जानेवारीपासून मी सुरूच करतोय, त्याची बुकिंगही झालेलं आहे की चांगले चित्रपट लोकांच्या पर्यंत प्रोजेक्टरवरती नेऊन दाखवायचे. आणि यासाठी लोकांच्याकडे 10,000 रुपये घ्यायचे. तुम्हाला म्हणजे 10 रुपये पण वाटले तर द्या, नाहीतर आम्ही तो खर्च बिअर करतोय. कोण ना कोणत्या समाजातलं पुढे येत आहे, आम्ही आहोतच. तर ते चित्रपट लोकांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी तंबू असेल, एखादं मंदिर असेल, समाज मंदिर असतील किंवा सोसायटी असेल, सोसायटीचं गोडाऊन असेल, एखाद्याचं घर असेल, मोठा हॉल असेल, तर तिथे नेऊन चित्रपट ते दाखवायचे, शाळातून दाखवायचे चित्रपट. आणि ते त्यांना जे वाटतील मानधन द्यावं त्या चित्रपटासाठी तर ते द्यायचे आणि चित्रपट पोहोचवायचे एवढे नक्की. काय झालंय, अक्षर मानव एकतर आमचं 36 जिल्ह्यामध्ये काम करते. आमचे 80 विभाग आहेत, 36 जिल्ह्यामध्ये काम करते. आमचे 23,000 कार्यकर्ते आहेत आणि महाराष्ट्रातील 45,000 गावांच्या पर्यंत आम्ही पोहोचलोय. तर याचा सगळ्याचा बेनिफिट, आता 80 विभाग आहेत ते जीवनाशी निगडीत आहेत, त्यातला एक विभाग आहे चित्रपट विभाग. तर हा ग्लॅमरचा विभाग असल्यामुळे आमच्याकडे जरा जास्त जबाबदारी आहे की लोकांच्यापर्यंत वेगवेगळे उपक्रम पोहोचवायचे. त्यातला एक उपक्रम आहे की चांगले दर्जेदार चित्रपट, मनोरंजन करणारे चित्रपट लोकांच्यापर्यंत पोहोचवायचे. आणि त्यासाठी जे कॉलेजचे नवीन नवीन विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना कामाला लावायचं. मग तुला एक दिवसाचं 100-500-1000 रुपये काय असेल ते मानधन देऊ आणि तो चित्रपट तिथे दाखव, लोकांच्या फीडबॅक्स घे आणि त्यातले जे काही पैसे जर उरले तर ते निर्मात्याला पाठव. पण ऍक्च्युली निर्मात्याची इच्छा असते, डब्यात पडून राहण्यापेक्षा चांगला. काय झालं काय नाही, पुन्हा तो मेसेज आला तर म्हणजे ही लेन्स आहे ना आपण हेवी घेतली ऍक्च्युली. ठीक आहे, आता 2च मिनिटाचं काम आहे. हो चालेल ना. नाही नाही तसं, हा थोडासा थोडं फॅन वाढवून त्याला हाय क्वालिटीवर लावलं होतं ना आपण. आणि पण आता एडिटिंगच्या वेळेस परत प्रॉब्लेम येईल का, कारण रिझोल्युशन कमी केलं तुम्ही. काही नाही काही नाही, युट्यूबला टाकतोय आपण, कुठे थिएटरला दाखवतो. अच्छा, नको लावायला पाहिजे होता. नाही 4K साठी HD ला घेतलं ना ते क्लोज होऊन जातो. सिंगल फ्रेम आहे ना, क्लोज करता येतं अशा, त्यामुळे लावलं होतं. म्हटलं एकच कॅमेरा लावला ना करलं ते. पण संपेल बरं काही, मला असं वाटतं सुरू कर सर. झालं तर मी हात करतो. हा, तर हे चित्रपट गावोगावी पोहोचवावे यासाठी आम्ही उपक्रम राबवतोय. कॉलेजचे जे विद्यार्थी आहेत त्या लोकांना किरकोळ मानधन देऊन त्यांना ते चित्रपट सगळ्या लोकांना दाखवायची व्यवस्था आम्ही जानेवारीपासून अक्षर मानवच्या माध्यमातून करतोय. आणि मराठी चित्रपट आणि कुठलीही चांगली कला त्याला ऊर्जित अवस्था आणण्यासाठी जे काही करणं शक्य आहे ते माझ्या आयुष्याचं ध्येय आहे आणि आमच्या संघटनेचं ते आहे ते आहेच. म्हणजे आमचा मोटोच तो आहे की आपण चांगले दर्जेदार चित्रपट लोकांच्यापर्यंत पोहोचवायचे. खूप सुंदर. आणि जर मित्रांनो तुम्हाला तुमच्या चित्रपटाविषयी स्क्रिप्टिंग पासून तर मित्रांपर्यंत काही अडचणी असतील तर नक्की कमेंटच्या माध्यमातून सरांना विचारू शकता. सरांच्या चॅनलवर जाऊन बरेचसे व्हिडिओ त्यांनी ऍक्टिंग आणि फिल्मच्या संदर्भात टाकलेले आहेतच. मार्गदर्शन खूप जबरदस्त आहे. सर तुम्ही स्टुडिओला आलात आणि तुमचं जे बहुमोल वेळ दिला अगोदर त्याच्याबद्दल तर अगोदर धन्यवाद. आणि तुमचा खरंच हॅट्स ऑफ आहे. तुम्ही या क्षेत्रात इतकं काही करत असताना सुद्धा ज्या उंचीवर पाहिजे होतात त्या उंचीपर्यंत तुम्ही
नाही, हे आपलं मराठी प्रेक्षकांचं खेदजनक वाक्य आहे थोडंसं. येणाऱ्या काळात सर फार मोठ्या उंचीवर जाणार आहेत. याला काय झालं बिचारा, का ना माझ्यावर आज हे ना सिग्माची आता लेन्स घेतली आपण. अच्छा. ही सिनेमॅटिक लेन्स आहे, तर रिझल्ट आहे ना त्याच्यात अजून वाढून घेतली. किट लेन्स होते ना त्याच्याने पाहिजे तेवढे मिळत नव्हतं. नाही आता काय करा, फक्त आभार माना आणि ते संपवणार, तर ते परत एकदा जर तापलं तर आपल्याला सगळंच गोंधळ. नाही 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 नाही, त्याचं काहीच टेन्शन नाही. माझ्याच्यातलं पण फुटेज घेऊन ठेवा तुम्ही. हो हो. तर सर खरंच मनापासून तुमचं खूप धन्यवाद व्यक्त करतो मी आणि आभार प्रकट करतो. तुम्ही इथं आलात, आमच्या प्रेक्षकांना बहुमोल तुमचं मार्गदर्शन दिलं. आणि मित्रांनो, सरळ तुम्ही कमेंटच्या माध्यमातून तुमच्या चित्रपट या क्षेत्रातल्या कुठल्याही अडीअडचणी विचारू शकतात. खरंच सर तुमचं मनापासून खूप खूप धन्यवाद आणि आमच्याकडून तुमच्या या चित्रपटासाठी खूप खूप शुभेच्छा. आणि प्रेक्षक जातील आणि बघतील आणि भरभरून प्रतिसाद देतील ही मलाही अपेक्षा आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सिनेमा. पुन्हा भेटूया पुढच्या पॉडकास्टमध्ये अशाच चांगल्या दिग्गज लोकांना घेऊन. इथे थांबूया. थँक्यू सर परत एकदा. कॅमेरा थँक्यू. काय चालेल तुला. काय नाही. सर त्यातले काय स्पेलिंग मिस्टेक वाचताना परत हे वाढणार. नाही नाही, मी काय करतो वाचिक. नमस्कार सर. आपल्या एक मिनिट, आपण आहे ना, मी काय करेल स्पेशल माझा एक व्हिडिओ बनवेल. तुमचं काय काय केलेलं आहे मला नंतर पाठवाल तुम्ही. म्हणजे आपल्या स्टुडिओमध्ये आज माननीय डॉक्टर श्री प्रमोदजी काळे आलेले आहेत. यांचं आजपर्यंत या क्षेत्रामध्ये मौलिक जे मुलाचं प्रवास आहे ह्याप्रमाणे आहे. आणि आता सर त्यांच्याशीच आपण गप्पा गोष्टींच्या माध्यमातून प्रवास पुढे नेऊया. नाही काय करा, ह्याच्यात आता ऐक नाही उदाहरण दाखल. एक तर शुभेच्छा आपण देतोय, हे मुद्दाम वाचा सर. म्हणजे हे प्रश्न वाचाच तुम्ही. काय 2000 पेक्षा सिनेमा केला याच्यामध्ये तुम्ही काय सांगाल, तर ही तुम्हाला एक अंदाज येईल की आपल्याला पुढे एवढंच बोलायचं आहे. ओझरती नजर टाकायची आणि बोलून. हो हो हो, करतो करतो. फक्त इथं काय झालंय, काही ठिकाणी स्पेलिंग मिस्टेक आता. नाही, हे ऍज इट इज तुमचे जे डायलॉग आहे ना त्याचं व्हॉट्सअपला रेकॉर्ड करून तिथंच टाईप केलं आणि मी काढून घेतलं आयडिया म्हणून. तुम्ही त्याचं काय एकांकिका आता हो एकांकिका. एका एका केल्या असं झालंय Yes, हा, yes. वाचताना त्याने तुम्हाला प्रॉब्लेम. तुम्हाला. एकांकिका ओके. हा आता आणि सांगतो एक दोन तीन ठिकाणी चुकले करून. हो. तुमची पर्सनॅलिटी आहे तिने काय हा आहे तर काही ओळख करा आणि आहे तर काही हे पुढचं सगळंच कट करा. ओके ओके. त्याचं काय तुम्हाला हेच लागणार नाही, रेफरन्सची गरज नाही. सगळं शेवटपर्यंत सगळं कट करून. कितवा प्रश्न आहे हा सर. निर्माते असताना सुद्धा तुमच्यातले फार वेगळे गुण जाणून येतात. तुम्ही हिच हायकिंग करत राहता, म्हणजे प्रत्येक प्रवास करत असताना जवळची ही चॅकिंगला मराठी शब्द काय आहे सर? हात दाखवून प्रवास करायचा. हो नाही, ही चॅकिंगच परवडते. मी सांगतो हात दाखवून, ते पण मी स्पष्टीकरण देतो. हात दाखवून थोडा वेळ सांगा. फ्युचर प्लॅनिंग काय संपला विषय. एकदम किती थोडं- 4-5 प्रश्न आहेत. पाच प्रश्न केलं, त्याच्यावरती बोलण्यासारखं खूप आहे माझ्याकडे. आणि मग काय उपप्रश्न तुम्हाला सुचले काय तर मग हे करा. आपण नाही, काय आज काय करू आपण थोडक्यात एवढंच घेऊ, कारण डोक्यात काय होतं खूप 10 ते 12 मिनिटाचीच मुलाखत लोकांना बघणेबल असते. हा हा हा. तुमचं फारसं बघत बसत नाही. अमिताभ बच्चनची पण मुलाखत आपण ऐकत नाही एवढा वेळ.
हम्म. काय चुटकुले टाईप मुलाखत झालं की मग मजा आहे येस येस असं असं मला माहित आणि तुमचं पहिला अटेम्प्ट आहे तो गाजलाच पाहिजे नाही, हे नाही, माझ्या मी व्हायरल नाही. करतो सगळं नाव आहे ना चॅनलचं हा? चॅनलचं नाव वगैरे केलंय तुम्ही हो माझं ऍक्टिंग टिप्स बाय भानुदास असं आहे ऍक्च्युली हा म्हणजे मी फिल्मच्या निगडीत